नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण क्रिस्टल मोत्याचा हार बनवणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं सामान मी तुम्हाला अगोदर सांगते आणि नंतर हार कसा बनवायचा ते सांगते. तर आपल्याला त्याच्यासाठी हे लॉरियल लागणार आहेत असे, आणि हे क्रिस्टल मोती लागणार आहेत. असे बरेचसे लागणार आहेत. 18 लागणार आहे. 9 असे 18 क्रिस्टल मोती लागणार आहेत. आणि ही अशी साखळी लागणार आहे. तर ही साखळी आपण मोजून घ्यायची, म्हणजे 16 इंच घेणार आहे मी. तर अशी टेपनी ही अशी मोजून घ्यायची. तर 16 इंच मी ही घेणार आहे. आणि हे बॉल पिन लागतात, ते मोती पॅक करण्यासाठी ह्या बॉल पिन लागतात. हा हुक लागतो पाठीमागे, आपल्याला ॲडजस्टमेंट करण्यासाठी हा हुक लागतो. हे जम्परिंग लागतात, पाठीमागे पॅक करण्यासाठीच लागतात हे जम्परिंग पण. आणि हे नोज राऊंडर लागतं, आणि हे प्लायर कट करण्यासाठी. आणि मोत्यासाठी हे असे 0.1चे मोती लागतात. तर आपल्याला एवढं साहित्य लागतं. कुंदन लागतो मोत्याचा, स्पेंडल. तर हे आपल्याला तर हे बघा, मी बॉल पिन घेतली अशी मध्यभागी, 2 होतात ना याच्या, तर एक कट करून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये मी हा मोती ओवणार आहे अगोदर गोल्डन, आणि मग हा क्रिस्टल घेतलेला आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये जम्परिंग टाकून घेणार आहोत 2. हे बघा, जम्परिंग नाही, सॉरी, पर्स टाकून घेणार आहेत आता आपण हे 2. तर हे बघा, असं तयार झाले आपलं. आणि आता हे आपल्याला त्या घेतलेल्या ह्या साखळीला आपण पॅक करून घेणार आहोत. तर आपण मोजून घेऊन टाकायचं असं, आणि मग नोज राऊंडरने आपण असं हे त्याला पॅक करून घ्यायचं आहे. असं पॅक करून घेते बघा तुम्ही. खूप सोपा आहे हा पण हार, फक्त सारख्या अंतरावर आणि माप घेऊन करायचं. आणि ते जम्परिंग टाकून मागे हुक टाकावं लागतात त्याला. फक्त हे नोज राऊंडरने व्यवस्थित त्याला आकार देऊन घ्यायचा, वळून घ्यायचं. आणि जे शिल्लक राहिलेलं आहे ना, ते आपल्या गळ्याला टोचलं नाही पाहिजे. हे व्यवस्थित नोज राऊंडरच्या साह्याने हे व्यवस्थित दाबून घ्यायचं. तर मी हे व्यवस्थित दाबून घेतले. तर हे बघा, मी असे एक आड एक घेतले. इथे फक्त सिंगल टाकला आहे क्रिस्टल. हे बघा, इथे 2 मोती टाकले व्हाईट कलरचे, आणि इथे सिंगल घेतला. इथे पुन्हा 2 मोती टाकले त्या क्रिस्टल मोत्यामध्ये. आता पुन्हा सिंगल टाकायचा. असा एक आड एक आपल्याला करून घ्यायचा आहे. तर बघा आपण कसं करणार आहोत. आणि आता आपल्याला मध्यभागी असा पेंडंट टाकून घेतले मी, हे बघा. आणि आता हिकडची बाजू बनवायची राहिली. तर आपण ही पूर्ण बनवून घेऊया. आज मला नथ बनवायची होती आजच्या व्हिडिओमध्ये, पण हा हार मी अगोदर बनवला आहे. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नथ बनवणार आहेत. तर हा पण खूप सुंदर दिसतं. पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर आपण आता एक बाजू राहिलेली करून घेऊ. तर हे पहा, आता आपण हा 2 पांढरे मोती टाकून हा क्रिस्टलमध्ये घेतला आहे. आता हा नुसता सिंगल क्रिस्टल टाकला आहे. हा पुन्हा आपण 2 मोती आणि 1 क्रिस्टल घेतला आहे. आता पुन्हा सिंगल घ्यायचं आपल्याला. आपण असं मोजून अंतर घ्यायचं, म्हणजे बा एकसारख्या प्रमाणात येईल. तर हे बघा, आता आपण नोज राऊंडरच्या साह्याने त्याला आकार देऊन घ्यायचा गोल, आणि तो पॅक करून घ्यायचा हा क्रिस्टल. जर तो असा गळ्याला टोचणार नाही असं म्हणजे ठेवायचं व्यवस्थित, नाही तर मग ते गळ्याला टोचतं.
तर हे बघा मी असं पूर्ण नोज राऊंडरच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित दाबून घेते आता. हे पहा. हे असे एक आड एक घ्यायचे. आपल्याला एक सिंगल आणि 2 मग व्हाईट मोती टाकून असे करून घ्यायचे. तर हे पूर्ण करू आपण आणि मग त्याचे 2 होतात. तर आपण अगोदर गोल्डन मोती घेणार आहोत. हे पहा, असं गोल्डन मोती घेतलाय आणि याच्यात आपल्याला रेड क्रिस्टल ओवायचं आहे. आणि आपण हा रेड क्रिस्टल घेतल्यानंतर हे बघा 2 आपण मोती ओवणार आहेत, हे व्हाईट कलरचे पर्ल्स. तर हे बघा, हे पण आपल्याला नोज राऊंडरच्या साहाय्याने असे पॅक करून घ्यायचे. ते बघा या साखळीमध्ये सारख्या अंतरावर घ्यायचे आपल्याला. ते तिकडच्या बाजूचं जसं घेतलंय तसंच आपण हे पण घेतलंय. हे बघा. आणि आता याला नोज राऊंडरने आपल्याला असं गोल आकार देऊन पॅक करून घ्यायचं. हे बघा, आता असा गोल आकार देते मी. आणि आता आपण इथे जम्परिंग लावणार आहोत. ते हुक अडकवण्यासाठी आपण आता जम्परिंग इथे पॅक करून घेऊया. क्रिस्टल आपण साखळीमध्ये पॅक करून, एकदम सोपा आहे हा. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही करून बघा. फक्त हे असे नोज राऊंडर वगैरे त्याला लागतात. तर हे बघा, हा हुक पण पॅक झाला. तर आपला हार पूर्ण झालेला आहे. तर हे बघा, आता आपलं हे पेंडंट टाकून पूर्ण हा क्रिस्टलचा हार छानसा असा तयार झालेला आहे. तर हा फार सुंदर दिसतो गळ्यात घातल्यानंतर. तर तुम्ही पण करून बघू शकता. हे बघा किती सुंदर दिसतोय.